राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मागील भागामध्ये सारासार विचार म्हणजे काय सुरू झालं. आज सारासार विचार करायचं म्हणजे काय करायचं. तर सार कोणते हे विवेकाने ओळखणे याला सारासार विचार असं म्हटलेलं आहे. म्हणजे निश्चल ब्रह्माजवळ तद्रूप व्हायचं आणि चंचलाचा निराश करायचा. उपासनेने जगाचा उद्धार होतो. म्हणजे चंचल मूळ माया हे ज्ञान आणि हीच उपासना. आणि चंचल मूळ माया म्हणजे देव. त्याला द्रष्टा, साक्ष, दयागन, सत्ता, जाणीव, चैतन्य अशी नावे आहेत. म्हणजे चंचल मूळ मायारूपी ज्ञान हाच उपासनेतला देव. याचा नीट विचार करायचा आहे. आणि चंचल म्हणजे अस्थिर, निघून जाणार. त्याकरता आपलंच प्रत्यक्ष उदाहरण घेऊया. माणूस मरतो, मरत नाही, देह ठेवला जातो, परंतु त्यातून काय जातं याचा शोध लागलेला नाही. परंतु जातं त्याचं नाव मात्र चैतन्य आहे, त्याचं नाव देव. तेव्हा याचा नीट विचार करायचा आणि याचा नीट विचार करण्यासाठी आपल्याला सद्गुरू करणे आवश्यक आहे. आणि कारण आपल्याला विज्ञान होणे आवश्यक आहे. विज्ञान म्हणजेच आपली कल्पना, देहबुद्धी, अहंकार कळून जायला पाहिजे, नाहीसा व्हायला पाहिजे. आणि त्याकरता सद्गुरू केल्यानंतर ते आपल्याला हाच उपदेश म्हणजे बोध करतात की चंचलाचा निराश झाल्यानंतर आपल्याला विज्ञान होतं. विज्ञान म्हणजे अलक्ष्य परब्रह्म, आपल्याला जे दिसू शकत नाही ते. आणि देहबुद्धीचा संग सुटला की आपल्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं. आणि देहबुद्धीचा संग सुटण्यासाठी आपल्याला संतांची कृपा पाहिजे, म्हणजे सद्गुरू करायला पाहिजे. सद्गुरू केल्यानंतर ते आपल्याला कृपारूपणे बोध करतात की मीच ब्रह्म आहे हे जाण. आता इथे आपल्याला एक महत्वाचा शब्द मिळाला, संत कृपाळू आहे. आधी एक असं की देव मारतो आणि संत तारतो. तुम्ही मला काय सांगायला लागले. आम्ही तर देव आयुष्य वाढण्यासाठी अनेक तीर्थयात्रा तुमतो, घरी उपास तपास करतो, पूजाविधी करतो. नाही नाही नाही, देव मारतो आणि संत तारतो. कारण येणे जाणे, उपजणे मरणे हे त्याच्याच हातात आहे. करता करविता तोच आहे, कारण तोच आहे, कारणापासून वेगळा आहे. आता इथे कृपाळू किंवा संत तारतात. तर तुम्ही म्हणाले कसं काय तारताय. तर संत शिरोमणी तुकाराम महाराज भवसमुद्र तरून गेले. कसला हा संसार महासागर, त्यांनी त्याला याची उपमा दिलेली आहे. तेव्हा ते वैकुंठाला पोचले. तेव्हा आपण सुद्धा या संसार महासागराच्या पहिल्या तीराला पोचलो तरच आपण वैकुंठाला जाऊ शकतो. त्याकरता सद्गुरू करणे आवश्यक आहे. आणि सद्गुरू स्वरूपी आपल्या नौकेवरती सद्गुरू जर पल्लेकरी ठेवला तरच आपण पहिलं तीर गाठू शकतो आणि आलो त्या ठिकाणी जाऊ शकतो. तेव्हा संत तारतात. त्याचा दुसरा भावार्थ असा की या मायेच्या पलीकडे आपण जर गेलो तरच आपण तिथपर्यंत पोचू शकतो. माया म्हणजेच अज्ञान, भुरळ, फसवणूक, भ्रम. इतकं करून ती ईश्वरी शक्ती आहे, करुणा आहे, द्रव्य आहे.
याच्या पहिलं पार पोचलो तरच आपण वैकुंठाला पोचलो. करिता हे सगळं प्राप्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची कृपा पाहिजे आणि तेव्हा ते आपण तारून पहिलं तीर गाठून देतात आणि आपण आलोक ठिकाणी जाणे हे शाश्वत आहे. तेव्हा संत कृपाळू आहे. तर संत शिरोमणी तुकाराम महाराजांना जेव्हा भगवंत प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी दान मागितलं. ते आपण आरतीच्या वेळी सुरुवातीला म्हणतो बघा, हेची दान देगा देवा तुझा विसरण वा. ते आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. तसं सद्गुरूंची आपल्याला कृपा झाली की आपल्याला प्रसन्न झाले की त्यांच्याजवळ दान काय मागायचं ते संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी एका अभंगातून सांगितलंय आणि तो म्हणजे कृपाळू सज्जाना तुम्ही संत जान एवढे कृपादान द्यावे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा देवा माझी सांगा काकुळती अन्यायी अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका ठेवू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजारी उपेक्षिणा. याचा संपूर्ण भावार्थ आपल्याला ठाऊक आहे. तरी सुद्धा आपण सद्गुरूंकडे एवढं दान मागायचं की जे सद्गुरू आपल्याला नेहमी सांगत असतात. आपण ऐकून कोण एक वाक्य माहिती आहे की जेथे जाशी तेथे तू माझ्या सांगाती. आपण जरी देह ठेवला तरी शेवटपर्यंत आपल्याबरोबर आपली माऊली असते साक्षीदार म्हणून. तेव्हा तुम्ही इतकंच भगवंताला सांगायचं की हा माझा भक्त असून हा सतत नामस्मरण करत होता. आता अन्यायी अपराधी या नरदयात येऊन त्याने अगोदर कृत्य केले असेल काही त्याच्याकडं पण नामस्मरण मात्र करत होता हे मी सांगू शकतो. आणि असं तुम्ही भगवंताला निरवल्यानंतर सांगितल्यानंतर मग माझा हरी उपेक्षिणा मग तो जगदीश मला आपल्यापासून दूर करू शकत नाही हे शाश्वत आहे. आणि म्हणूनच सद्गुरू करून त्यांच्या सत्संगात कायम राहायचं आहे. तेव्हा सद्गुरू आपल्याला तत्वमसी ते ब्रह्म तूच आहेस असा बोध करतात. पण ते आणि सारासार विचाराने आपल्याला सहज ब्रह्मानुभव प्राप्त होतो. आपल्याला सहज ब्रह्मानुभव प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सद्गुरू करून त्यांच्या सत्संगात राहून सारासार करणे आवश्यक आहे. आणि ते गेलं तरच आपल्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं, सहज अनुभव प्राप्त होतो. याला सारासार विचार असं म्हटलेला आहे. तसंच याच वर्गामध्ये आपल्याला चौरस ज्ञान प्राप्त होतं. त्यापैकी एक की आजचा विषय आहे विवेकाने हे सगळं प्राप्त होतं. सुरुवातीलाच सांगितले. तर विवेकचे नियम कोणते? एक, नियमाने वागणे. दोन, समजुतीने वागणे. तीन, चंदन झिजल्याशिवाय त्याला सुगंध येत नाही तसं आपले अमृत बोल लोकांपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण मोठं होऊ शकत नाही. तसंच आपण व्यवहारामध्ये देवघेव करतो, उसरावळ म्हणतात बघा ते. तर जे दिलेलं आहे दुसऱ्याला तेच परत घ्यायचं आणि त्याने जे आपल्याला दिले तेच परत त्याला द्यायचं. आपण जर त्याचं वर्म काढलं तर प्रत्युत्तर तसं मिळतं. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे जनता जनार्दन म्हणजे जगातला आत्माराम आपण प्रसन्न केला की आपल्याला या विश्वामध्ये काही कमी पडणार नाही. याला विवेक असं म्हटलेलं आहे. भाग 2 असा की सारासार विचार करायचा म्हणजे काय? कमळ आहे, कमळात सुगंध आहे पण तो दिसत नाही. लाकडामध्ये अग्नी आहे परंतु दिसत नाही. दुधामध्ये लोणी आहे परंतु दिसत नाही. आणि माणसात अहंकार आहे परंतु दिसत नाही. आता उलट वाक्य आहे का? कमळात सुगंध आहेच, लाकडात अग्नी आहेच, दुधात लोणी आहेच आणि माणसात अहंकार आहेच. परंतु
ज्ञानाला अहंकार बाधतो आणि अज्ञानाला अहंकार बाधत नाही. म्हणून सत्संगात राहून साराच्या रुजू करणे आवश्यक आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश विजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ काळजी देश.